हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर यस, मी आत्ता उठले. आत्ता म्हणजे आत्ता ॲक्च्युली गुड मॉर्निंग पण नाही आहे, गुड आफ्टरनून आहे. 2 वाजलेत. यस, 2 वाजलेत. संडे आज. तसं मी संडेला 12पर्यंतच उठते मॅक्स, पण रात्री अचानक काय झालं काय माहिती, मला ताप आली होती आणि मी 2-3 वाजेपर्यंत जागी होते. त्याच्यामुळे मला झोपच नाही आली. आणि आता उद्या जायचे, पण आत्ता पण माझी उठायची इच्छा नव्हती, पण आता उद्या जायचे, पॅकिंग वगैरे करायची आहे. त्यामुळे म्हणलं आता उठू. क्लिनिंग पण करणार नव्हते, पण म्हणलं आता 15 दिवस जायचं आहे तर रूम पूर्ण क्लीन करूनच जावी. झाडून आणि पोछा मारलाय फक्त, जास्त डीप क्लिनिंग नाही केली कारण आधीच तब्येत खराब आहे. तर शॉपिंगला पण जायचं होतं. आता काय करू समजत नाही आहे. आता पाणी लावले तापायला. अगोदर थोडं बेडशीट वगैरे नीट करून घेते आणि मग पुन्हा बॅग भरायला चालू करते. त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून शॉपिंगचं बघते. खाल्लं पण नाही अजून, काही भूक पण नाही लागली आजारी असल्यानं. ताप आहे आणखीन सुद्धा. तर यस, ह्याच्यामुळे मला आता एवढा लेट झाला उठायला आणि आता पूर्ण माझा रुटीन पुढं सरकला. पूर्ण टाईमचा नाश झाला. असंच होतं, त्यामुळे आजारी पडू नये माणसाने. स्वतःची काळजी घ्यावं. मी जास्त पडत नाही, पण अचानक मला असंच होतं, कधीतरी अचानक ताप येते. काल आली आणि आज मी संडेचा विचार केला होता की मी खूप झोप घेणार आहे, पण पॉसिबल नाही झालं तापीमुळे. तर चला, मी आंघोळ वगैरे करते, त्यानंतर मग पॅकिंगला लागते. कपडे पण मी परवा धुतलेले तसेच आहेत ओले, कारण एवढे मोठे धुतले होते आणि ते एकमेकांवर टाकले होते, म्हणून आता फॅनला आणून टाकलेत. होप सो संध्याकाळपर्यंत वाळावे, कारण उद्या सकाळी 5लाच निघायचे, त्यामुळं खूप प्रॉब्लेम येईल. तर चला, मी आंघोळ वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. बघा कशी भांडणं करते. मार कशी मार. बघा बघा, तोही पण काही कमी नाही. आता शांत बसलाय. भांडणं त्याने सुरू केलं होतं. भांडणं भांड. कशी हमला करायच्या ह्याच्यात आहे. ते बघा घाबर. अयो मार. आमने सामने, आंखों में आंखें. माझ्या नको, त्याच्या आंखें में आंखें डाल. बघायचे भांडणे का प्रेम आहे तीच कळणं. अरे बाप. बघा, कट्टर दुश्मन आहेत एकमेकाचे. मला पण ते बघा, मला पण माझ्या राहतो चल. टोन्या अरे खुशी हरायली. एवढं पडला टोनी खाली. आधी पुढच्या शेपटीला धरतो, तिच्या शेपटीला. म्हणजे मला बरं वाटत नव्हतं. मी ऍक्च्युली रडत होते अक्षरशः. मला ताप म्हणजे तेवढं दुखत होतं तर. आणि हे दोघं झोपले नाहीत ना, आगाऊपणा नाही, काहीच नाही. माझ्या जवळ येऊन बसलेले होते. म्हणजे त्यांचं एवढं हे बघून ना मला एवढी जास्त इमोशनल झाले. म्हणजे जिथं मला वाटत होतं की आता माझ्यासोबत कोणतरी असलं पाहिजे,
तर हे दोघं होते माझ्यासोबत. मी बसले होते, एकीकडून बसलेलं होतं, माझ्या डोळ्यात पाणी होते. एकीकडून बसलेलं होतं आणि एवढे छान असं खुशी तर मला असा हात लावत होती, असं जसं काही समजून सांगते एखादं माणूस मला समजून सांगते असं मला ट्रीट करत होती. बापरे, वाटलं नव्हतं मला. ह्याच्या अगोदर पण खुशीने मला असं केलेलं आहे, पण टोनीचं मला माहित नव्हतं. आणि काल दोघं पण मला एवढं छान हे करत होते की त्यांच्यामुळे मला परत बरं वाटलं आणि एवढी एनर्जी आली आता परत व्लॉग शूट करायची. तर खूप म्हणजे त्यांनी मला काल खूप जास्त इमोशनल केलं. आणि आता ते पण रात्रभर झोपले नव्हते, तर आता ते झोपलेत. मी पण आता माझं आवरून घेते. आणि आता 15 दिवस मला त्यांच्याशिवाय राहायचंय, तर मला खूप जास्त वाईट वाटतंय. पण त्यांना घेऊन जाणं पॉसिबल नाही, कारण ऑफिसचं काम आहे आणि त्यांच्यासोबतच जातो आम्ही, तर त्यांना घेऊन जाता येणार नाही. तर त्यांच्यासोबत इथं, तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की खुशी टोनी कुठं राहणार आहेत. तर माझी एक फ्रेंड आहे, ती पण अशीच बॅचलर राहते, इथंच राहते जवळपास. तर ती येणार आहे त्यांच्याकडे. 15 दिवस ती राहणार आहे. 15 दिवस म्हणजे 2 आठवडे. तर 2 आठवड्यासाठी ती येणार आहे, इथं राहणार आहे. आणि ती मेसचं खाते. तर तिला म्हणलं की किचन वगैरे पण तू यूज कर, म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, तुला जे काही लागल ते. कारण आता खुशी टोनी सोबत राहणार आहे, तर ठीक आहे म्हणलं, येऊन जा तू, राहून जायचं. तर ती येईल, आज संध्याकाळी येईल ती, कारण मला उद्या सकाळी 5लाच जायचंय. तर आणि तिच्यासोबत ते खूप अटॅच आहेत, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आणि राहू शकतात ते तिच्यासोबत. पण मला खूप आठवण येईल त्यांची, व्हिडिओ कॉलवरच मला त्यांना बघावं लागेल. पण त्यांनी मला म्हणजे जाता जाता असं इमोशनल केलं त्यांनी खूप मला काल. आणि अरे दोघं बघ कसे मस्त बसलेत. काय रे, काय तुमच्या दोघांचं इथं? कपडे आहेत माझ्या चेअरवर आणि त्याच्यावर त्यांना सॉफ्ट लागतं वाटतं, म्हणून मस्त बसलेत. दररोज असेच करत असतील दिवसभर. टोनीची झोप बघा. झोप रे झोप, तुला झोप येते, झोप झोप झोप. ऐ गो खुशी पण निघलेली. हे बघा आरशात बघा, खुशी बघा, खुशीला पण झोपेली. पण दोघांच इथं एकत्र कसं काय झोपतायत मला ते कळणे. नाहीतर एक कोपऱ्यात असतं, एक कोपऱ्यात असतं. मी फरशी पुसून घेतली ना, म्हणून इकडे आता पळतायत. शो जाओ तुम, गुड नाईट. मी उठले, माझी गुड मॉर्निंग झाली, तुम्ही झोपा आता, गुड नाईट. रात्रभर जागा होते माझ्यासोबत. बघा खुशी कशी झोपली बघा. तोंड कुठे मॅडम? आरशात बघा तोंड. अरे बापरे, अय्यो क्युटी माझी क्युटी. 9,000 बघा. मधुरा आलीये, दोघं पण तिच्या मागे लागले ते खाण्यासाठी. नुसते खादाडे आहेत दोघं पण. खुशी तर लय खादाडी. वर पकड टोनी. हो ना, कधी त्याचा मूड असल्यावरच. हा बघ. अरे बाप रे, खाण्यासाठी काही पण करतील. ते बॅग बघ, बॅगचं किती नुकसान केलंय तिथं. मधुरा साईडला तिथं बॅग बघ, इथं कोपऱ्याला त्याच्या बघ किती नुकसान केलंय. माकड्यांनो किती सुंदर दिसतायत रे. आंघोळ केली का तुम्ही आज? खाली जर टाकलं तर टोनी ते फाडून खाईल, माहिती का पॅकेट. कुत्री लवकर शिकता बरं का. हा, माझा तिथे ऍटिट्यूडच असतो, द्यायचं तर दे, नाही तर जायचं. तर टोनी आणि खुशी मितवाकडे राहणार आहेत आज नाही, 15 दिवस पुढचे. आणि तिच्याकडे सुद्धा एक कॅट आहे, तर त्यांच्यासोबत ते मस्त राहतील. तुम्हाला सगळेजण मिळून, तिघं मिळून. सगळ्यांना प्रश्न पडला होता की कुठं ठेवणार आहे वगैरे, तर ते मधुराकडे राहणार आहेत 15 दिवस. कारण तिच्यासोबत ते राहू शकतात, तिच्यासोबत ते अटॅच आहेत.
धमकी. मी तुम्हाला अगोदर म्हणलं होतं की एक फ्रेंड येणार राहायला, तर ती पण होतं पॉसिबल, तिला पण होतं, पण मग म्हणलं जाऊ द्या, मितवा ठेवते तिच्याकडे तर जाऊ द्या म्हणलं. आणि तिच्याकडे आहे ऑलरेडी आणि तिला हे दोघं खूप आवडतात पण. टोनी तसं टोनी आणि खुशीला कोणाची गरजच लागत नाही, लय ॲटिट्यूड आहे त्यांचा वेगळाच. ॲटिट्यूड किंग. किंग आणि क्वीन. अमरेंद्र बली. टोनी बली. टोनेंद्र बाहू. टोनी कक्का. टोनेंद्र बाहू. खुशेंद्र, टोनेंद्र असे नाव ठेवायला पाहिजे होते. मम्मीला विचारलंस ना, डायरेक्ट टाकणार. तीन कुठे दोनच म्हणलं. मधुरानं कसं झोपवलंय दोघांना पांघरून घालून. कधीच झोपत नाही ते असं बघ किती मस्त. टोनी तर स्वप्न बघायला वाटतं चांगले चांगले. स्वप्नात चांगलं मांजरी बघायला वाटतं. आणि खुशी त्याची प्रोटेक्टर. तर चला फायनली पॅकिंग करायची आहे. टोनू टोनू तू बॅग मध्ये पॅक होतो का? काय काय भरू काय काय नाही सगळं कन्फ्युजन व्हायलंय. कपडे तर जे धुवून टाकले होते ते तर अजून वाळले नाहीत. आता काही काही कपडे मी डायरेक्ट तिकडे घेऊन जाणार आहे, तिकडेच त्यांचं विसर्जन करणार आहे. साडी ठेवू का घेऊन जाऊ? मी तर घातलीच नाही. किती सुंदर आहे ही साडी. राहू देते. तिकडून आले की मग ट्राय करून बघते. टोनी तू कुठं घुसायला रे? पडला. कपडे भरून घेते अगोदर ह्याच्यामध्ये. काय नाही काय नाही सगळं कन्फ्युजन व्हायलंय. माझी बॅग एवढी मोठी होऊ नये. परत तिथं सगळे म्हणून एवढी मोठी बॅग 15 दिवसासाठी. आता मी घरी चालले, मला चान्स भेटलाय. सगळं सामान आता जे कामाचं नाही ते घेऊन जायचं. तर मेन माझं डायरी वगैरे लागणार आहे मला. बुक पण लागेल. ही बुक चालू आहे माझी सध्या रीड करायला, थिंक अँड ग्रो रिच. हे पण लागेल. यांना खाली ठेवते सर्वात. आणि मी किती हुशार आहे बघा. वेळामशाला गेली तेव्हा थंडी कमी झाली होती, म्हणून आता स्वेटर लागत नाही म्हणून मी घरीच ठेवून आले होते. आणि थंडी एवढी वाढली आता इकडे काय सांगायचं. अजून जे वाळले नाहीत ते तर कपडे बाकीच आहेत. हेच एवढे होत आहेत. बघा बाप, इथं बसून बघ तुला काय बघायचंय ते. स्किन केअर घेऊन जावं लागेल आधी, ते महत्वाचे. हे ढोकळ्याचं पॅकेट इथं जर ठेवलं तर मी काही उपयोग होणार नाही, म्हणून तिकडे घेऊन जाते, बनवता येईल. दुसरे ड्रेस कुठे टाकू ते टेन्शन आले आता. बाहेर 2 आहेत, 1 3 4 5. आता फक्त त्याच्यामध्ये जे ओले कपडे आहेत तेवढंच टाकायचं बाकी राहिले आता.
नेल पेंट जरूरी है, लिपस्टिक जरूरी है. पोरांचं चांगलं असतं मस्त, फक्त कपडे घ्यायचे निघाले. झाली आता एवढी पॅकिंग झाली. बाकीचे आता कपडे मी जेव्हा वाळतील तेव्हा टाकून देईल. आणि येस, फायनली झाले माझी पॅकिंग, रेडी टू गो. मेन माझे गॅजेट्सच राहणार होते. माईक, चार्जर, हे महत्वाचे. बाकी काही विसरले तरी चालेल. मागच्या वेळेस ट्रायपॉड विसरले होते. कशी जीभ काढली, नाटक करते. खुशीची झोप झाली. आमची पण झोप झाली. मी पण झोपले होते, हे दोघं पण झोपले होते. ओ टोनी कसं झोपलाय माझ्याजवळ येऊन, आणि खुशी इकडे झोपली होती. काय झालं खुशी? खूप झोप येत होती मला, रात्री झोप झाली नव्हती म्हणून. तर आताच झाली मस्त. आता लाईव्ह जायचं यूट्यूबला. अँड येस, आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता फायनली उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट मी लातूरला गेलेली लातूरचा ब्लॉग पाहायला भेटेल. तर भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.